हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ सतेजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी निघाले आहे फोटोशूटला. खूप महिन्यानंतर माझं फोटोशूट आहे आज. आणि थायलंडहून आल्यानंतर मी ठरवलं की चला आता एनिवेज जरा वेट लॉस जर्नी सुरू झालीच आहे, तर छान एक मस्त कडक फोटोशूट करूया. तर 2 साड्यांचे लुक आहेत आणि प्रचंड घाई झाली सकाळपासून, कारण मला एक रील शूट करायची होती, एडिट करायची होती. ती पण अर्धवट एडिट केले. आता ट्रॅव्हलिंगमध्ये पूर्ण एडिट करून पोस्ट करेन. आणि आता काही नाही, जरा सरबत बनवायचं आहे. बनवलं नाही आहे, जस्ट पाणी भरले बॉटलमध्ये. तर सरबत बनवून घेणार आहे, पटकन जेवणार आहे. जेवण सकाळीच बनवलं आहे, तर जेवून आत्ता मग मला निघायचं आहे. हा जो विचित्र अवतार दिसतोय, कारण मी काही तयारी केलेली नाही आहे, फक्त स्किन केअर केलं आहे. आणि आत्ता जरा मला सलॉनमध्ये जाऊन थोडंसं हेअर वॉश आणि हेअर सेट करायचं आहे, मग दुपारी शूट आहे. तर असं सगळं आहे. आज दाखवणार आहे मी आज काय काय होणार आहे माझ्यासोबत शूटला आणि ट्रॅव्हलिंग. आणि बाय द वे मी 2 बॅग्स कॅरी केल्यात आज. तर त्याच्यामध्ये काय आहे ते मी लोकेशनला पोहोचल्यावरती आमच्या स्टुडिओला तिथे गेले की तुम्हाला दाखवेन. व्हॉट्स इन माय शूट बॅग. रँडम आहे काय काय, आणि बघूयात आजचा दिवस कसा होणार आहे. सो स्टे ट्यून. तर मंडळी मी पोहोचले आहे विथ माझ्या 2 बॅग्स. मस्त वाटते ना जरा असं ब्लॅक आणि हे टॅक्सीचं कॉम्बिनेशन. तर बघूयात आता मंडळी झोपलेत की उठलेत. माझा फारच अवतार झाला आहे. बाय द वे मी मध्ये उतरले होते वाशीला आणि जरा हेअर वगैरे मस्त सेट केलेत. तर आतमध्ये गेल्यावरच दाखवते. प्रचंड ऊन आहे रे बापरे. बाटली आत्ता पण तेवढीच संपली. बघूयात. बघा माणसं झोपलेली आहेत. मी आधीच सांगितलं. अरे काय माणसं आहेत, सगळे झोपलेत. हा प्राणी पण फक्त बाकी होता का की तोही झोपलेला? हॅलो जेली. हा जेलीच आहे ना की लिली आहे? जेली. हॅलो. पसरून फोटोग्राफर बसलेले आहेत. इकडे नवीन ब्रँड ओनर आहेत, ते त्यांच्या कामात व्यस्त आहेत. हे आपले जुनेच मेकअप आर्टिस्ट कम व्हिडिओग्राफर कम फोटोग्राफर कम काहीच कमी नाही आहे त्यांच्यात, सगळंच आहे. ऑलराऊंडर आहेत. आणि आता हा माझा सेकंड लुक आहे. पहिला फ्रेममध्ये पाय येतात, निर्लज्जसारख्या माणूस पाय ठेवतोय. तर पहिला लुक झाला आणि तेव्हा मला काहीच कळलं नाही की आपल्याला बाबा आपण व्हिडिओ आय मीन व्लॉग बनवतोय, शूट करूया वगैरे काही नाही. आणि आता चहा पिता पिता बिझी खूप जास्त. बिन साखरेचा चहा पिता पिता तल्लक बुद्धीत असं आलेला आहे डोक्यात की आपला व्लॉग अर्धवट राहिला आहे, म्हणून आता मी तो सुरू केला आहे. बघा पाय तरी दिसतातच आहेत. कुठे आहेत लहान मुलं? कुठे आहेत ते 3 तुमच्या घरातली छोटी? घेऊन या त्यांना, घेऊन या. आणि इकडे आमचे नवीन ब्रँड ओनर. तुम्ही एक मिनिट, आपण ब्रँड ओनरशी थोड्या गप्पा मारूया. ब्रँड ओनर, जरा आम्हाला तुमच्या ब्रँडबद्दल सांगा. आपण आपल्या व्लॉगमधून तुमच्या ब्रँडच्या प्रमोशनला सुरुवात करूया. चालेल. हे इतके बिझी आहेत की आत्ता त्यांना लगेच फोन पण आलेले आहेत इन्क्वायरीचे. ओके आता ऐकूयात आपण. हां बोला. तर आमच्याकडे असे मॉडर्न स्टायलिश इनरवेअर्सही अवेलेबल आहेत. त्याच्याबरोबर आत्ताच आम्ही न्यू अराईव्ह केले आहेत कॉटन ब्लाउजेस विथ स्लीवलेस पण आहेत, लाईक स्लीव्ज आणि स्लीवलेस पण आहेत, स्लीवलेस पण आहेत, पॅडेड आहेत, नॉन पॅडेड आहेत, डिफरंट कलर, डिफरंट साइजेस. अँड दी बांधणी ब्लाउज, अजरक आहे, कलमकारी, खूप साऱ्या प्रकारचे ब्लाउजेस आहेत. सगळ्यांना बोलायचं. ब्रँड ओनरच्या मध्ये सगळ्यांना बोलायचं. नवीन आहेत ना त्या. नवीन आहे. अजून आम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे. जसं हळूहळू शिकू तसं आम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल. तर इथे खूप छान ब्लाउजेस आहेत. आत्ता त्यांचं शूट झालं तर ते शूट पण बघायला मिळेलच, ते आपण टाकूच. पण आता त्या वस्तू आपण दाखवणार आहोत का? नाही तर आपण डायरेक्ट रीलमध्येच दाखवूया. आम्ही ते एक्सक्लुझिव्ह ठेवणार आहोत, कारण आमचा ब्रँड एक्सक्लुझिव्ह आहे. आणि त्याचं नाव काय ते पण जरा सांगा. लिलीज लेसेस. आणि हे ऑनलाईन अवेलेबल आहे, ऑफलाईन? कसं लोकांनी यायचं? ऑफलाईन दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे. फॉलोस ऑन इंस्टाग्राम. ओके. घनसोलीमध्ये स्टॉल्स. यांचा एक वेगळा इकडून फ्रॉन्टिंग चालू आहे. घनसोली मधलं काहीतरी ऑफलाईन घनसोलीमध्ये ऍड्रेस ती सांगेल. ऑफलाईन घनसोलीमध्ये साईबाबा सर्कल, सेक्टर 21 नाही 12, सेक्टर 12. सत्य लाईट पण गेली. तर या व्हिडिओवरून तुम्हाला कळलंच असेल की नवीन पदार्पण झालेलं आहे बिझनेसमध्ये. आणि हे हे 2 डोके त्यामध्ये बरोबर आहेत गाईड करायला. तर इंस्टाग्रामचं ID आणि इकडचा ऑफलाईन ॲड्रेस पण मी कॅप्शनमध्ये टाकेन, तर चेकआउट करा.
लाईट गेलेली आहे आणि आता आम्ही गरम गरम चहा पिणार आहोत. आता चहाचं महत्त्व येईल गरम झाल्यावर. ओके बाय. बोई काय बोलायचं? बाय. संपलं नाहीये अजून. नाही हे बघून संपलं. लोक अर्धवट बंद करतील. आणि आमचं आउटडोर फोटोशूट सुरू झालं. खरं तर हा दुसरा लुक आहे. पहिला लुक जो आहे त्याच्यामध्ये आम्ही फक्त गेट रेडी विथ मीची रील केली, ती पण स्टुडिओलाच. आणि हे जे लोकेशन आहे जंगलासारखं वगैरे दिसते, तर ते स्टुडिओपासून अगदीच 10 मिनटावर वगैरे आहे, घनसोलीमध्ये. आणि इतकं सुंदर लोकेशन होतं. ही जी संध्याकाळची वेळ आहे, कातर वेळ, ती मला प्रचंड आवडते. आणि या कातर वेळ या शब्दावरूनच आम्ही आजची सिरीज क्रिएट केली आहे. ती काय आहे, कशी आहे, फोटो आल्यावर कळेलच आणि व्हिडिओ केल्यानंतर पण तुम्हाला कळणार आहेच. रील म्हणजे त्या व्यतिरिक्त इंस्टाग्रामला फोटो पोस्ट होतील तेव्हा कॅप्शन्स वाचा, तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय ह्याची स्टोरी लाईन आहे. पण मजा आली शूट करायला. खूप दिवसानंतर असं आउटडोर शूट केलं. साडी प्रचंड क्यूट वाटत होती. हा रंगच फार सुरेख आहे. मला ब्ल्यूच्या शेड्स सगळ्या आवडतातच. आणि आम्हाला आधी असं वाटलं की ऊन कमी होतं आहे, पण इव्हेंच्युअली ते मध्ये मध्ये येत होतं. त्यामुळे मग पटकन छान आम्ही शूट करून फोटोज काढून घेतले आणि अवघ्या 15 मिनटात आम्ही लोकेशनवरून निघालो. इतक्या पटकन आमचं शूट झालं, कारण ऑनेस्टली काय काय शूट करायचं होतं त्या बेसिक गोष्टी डोक्यात होत्या. त्याच्यामुळे पोजेस आणि हे सगळं तर पटापट झालं. आणि एक स्टोरी लाईन डोक्यात असल्यामुळे फार वेळ गेला नाही. सो या. तर आमचं शूट झालं आहे आणि ही माझी साडी तुम्हाला मगाशी जास्त छान दिसली असेल, पण खूप छान बसली आहे. आणि इतका सुंदर पदर आहे याचा. ही इरकल आहे, आय थिंक गर्भरेशमी इरकल आहे की काही माहीत नाही मला, बट देन असा क्यूट लुक होता. आणि आजची जी सिरीज होती तिचं नाव होतं कातरवेळ. आणि का असं छान मुलीची ब्युटी आणि कातरवेळची ब्युटी असं सगळं आहे. म्हणून कदाचित आत्ता मंगळसूत्र तुम्हाला दिसत नाही आहे या लुकमध्ये, कारण ते एक तसं कॅरेक्टर प्ले करायचं होतं एका सिरीजसाठी, फोटोशूटच्या सिरीजसाठी, ज्या बाय द वे मी आत्ता परत सुरू केल्यात. ज्यांनी माझं यूट्यूब व्लॉग बघायला सुरुवात केले त्यांना कदाचित माहीत नसेल, पण मी आधी खूप वेगवेगळे फोटोशूट्स करायचे, कॉन्सेप्ट शूट्स करायचे. आणि खरं तर प्रथमेशची आणि माझी भेट पण फोटोशूटच्या निमित्तानेच झाले. म्हणजे माझी एक सिरीज खूप व्हायरल झाली होती. प्रथमेशने ती बघितली, त्याला फार आवडली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला मेसेज केला होता. सो येस, फोटोशूट माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्ता छान असं मस्त डाएट बीट सुरू केल्यामुळे असं जरा परत माझे कॉलर बोन्स वगैरे दिसायला लागले. सो आय थॉट की चला वाय नॉट, परत सुरू करूयात. तर आजची सिरीज होती ती होती कातरवेळ. तर फोटोज येतील 2-3 दिवसात, पोस्ट करणारच आहे. एक क्यूट मस्त रील पण केली आहे, तीसुद्धा पोस्ट करेन. तर बघूयात आता अपकमिंग काय काय मला छान छान कॉन्सेप्ट सुचत आहेत आणि जशा सुचतील तशा त्या मी पोस्ट करत राहीन. मोस्टली हे जे फोटोज असतात, आता काय होतं की यूट्यूबला खूप मोठं कॅप्शन लिहिता येत नाही, पण इंस्टाग्रामला मोठं कॅप्शन लिहिता येतं. तर याच्यासाठी तुम्हाला मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला लागेल, कारण अर्थात फोटोज मी यूट्यूबवर पण टाकणार आहे, पण हे जे कॅप्शन्स आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. कारण या कॅप्शनमध्ये ती सगळी स्टोरी असते या सिरीजची, या फोटोच्या मागची कॉन्सेप्ट काय आहे, एक्झॅक्टली हे नक्की काय आहे. तर नक्की फॉलो करा, कारण अपकमिंग खूप साऱ्या सिरीज मी करणार आहे. आणि परत एकदा लुक कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा. आता हा जो पसारा पडला आहे हा सगळा आवरायचा आहे. हा मगाची विचारी साडी होती, ती आत्ता ती पण ब्ल्यूज कलरची होती, पण थोडी वेगळी होती. आणि त्याचं तर आत्ता काही मला तुम्हाला रीलच बघायला मिळेल. तर यस, स्टे ट्यून. तर मंडळी, मी फायनली घरी पोहोचले आहे आणि मला असं वाटलं होतं की आत्ता कमाल सॉलिड ट्रॅफिक लागणार आहे, पण तसं काही झालं नाही. 1 तास 5-10 मिनटं तर लागतातच. सो तेवढ्या वेळात मी आले. आणि मगाशी मी तुम्हाला म्हणाले होते सकाळी आय गेस की बॅगमध्ये काय आहे वगैरे, काय काय घेऊन गेले शूटला ते दाखवेत. मला आठवत पण नाही आता मी असं म्हणाले होते की नाही. म्हणाले असेल तर ठीक आहे, कारण मी ते दाखवलं नाही आहे. सो त्यामुळे आत्ता मी त्याचं जरा अनपॅकिंग करताना दाखवणार आहे की काय काय घेऊन गेले होते शूटला. फार काही नाही, बेसिकच आहे. तर येस, आत्ता जरा फ्रेश व्हायचं आणि हा मेकअप
पहिला रिमूव्ह करायचा आहे. खूप दिवसानंतर मी इतका हेवी मेकअप केला आहे. हेवी म्हणजे मंजू नेहमी सटल मेकअपच करते, पण यापेक्षा मी सिम्पल घरी मेकअप करायचं आहे रील्स शूटसाठी वगैरे. फार फार तर BB क्रीम CC क्रीम एवढं लावून. त्यामुळे मला आज तो खूप जरा हेवी वाटतो आणि घाम आल्यामुळे तर अजूनच. तर पहिला मी मेकअप रिमूव्ह करते आणि मी ना थायलंडला गेले होते तर मी मेकअपचे वाईप्स आणले आहेत रिमूव्ह करण्याचे. सो ते मी एकदा वापरलेत, मला खूप आवडलेत. सो मी एकदा रिमूव्ह करताना तुम्हाला दाखवते. आणि येस, बॅग्स इथे वाट बघतायत मला अनपॅक करा. सो ते पण दाखवणार आहे. इथे बॅग बिचाऱ्या त्यांनी अगदी आपला जीव टाकल्यासारख्या बसल्यात. तर आता इट्स टाईम टू रिमूव्ह मेकअप. कुठलंही प्रमोशन नाही आहे प्लीज. आजकाल मला कुठल्याही प्रोडक्टबद्दल बोलायलाच भीती वाटते. लोकांना असं वाटतं की मी असे प्रमोशन्सच करत असतं, तर असं नाही आहे मंडळी. मला जे प्रोडक्ट जेन्युअनली आवडतात त्याच्याबद्दल मी सांगते. हे प्रोडक्ट मी कॅची डॉल नावाची कंपनी आहे, त्यांचं हे वाईप्स आहेत, मेकअप वाईप्स आहेत आणि मी थायलंडला घेतलेत. आणि नंतर मला इतका रिग्रेट झाला की मी एकच का घेतलं, कारण की हे काहीतरी 40 बाथला होतं. 40 बाथ्स म्हणजे आपल्याकडचे 100-120 वगैरे अराउंड. तर इतकं इफेक्टिव्ह आहे, खूप छान स्मूथली निघतं. आणि असं झालं की अरे एकच का घेतलं. पण माझं असं वाटतं की बाबा स्किन केअर आणि हे सगळे प्रोडक्ट्स मेकअपचे घेताना आपल्याला एक तर काही माहीत नसतं कसे असतील काय असतील. सूट झाले तर बरे, नाही तर ते उगाच टाकून देण्यापेक्षा आपण आता वाटतं की घेऊन यायला हवं. तर परत कोण जाणार आहे थायलंडला. असंच मी मागच्या वर्षी बोलले आणि मी परत यावर्षी थायलंडला गेले. पण छान आहे थायलंड याच्यासाठी आवडतं की बाकीच्या पण कंट्रीज आहेत त्या पण आम्हाला एक्सप्लोअर करायच्या आहेत. दिसतं लगेच बाकीच्या कंट्रीज पण एक्सप्लोअर करायच्या आहेत. पण थायलंडचं काय आहे की तिकडे ना फूडचं टेन्शन नाही आहे. पहिला मला वाटलं होतं मागच्या वर्षी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा, पण आत्ता मी इतक्या करेक्ट लोकेशनला गेलो होतो. मी पटायामध्ये होतो यावर्षी. तर तिथे फूडचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे रस्त्याला इंडियन रेस्टॉरंट्स होते, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आला जेवणाचा. आणि माझ्यासारख्या व्हेजिटेरियन लोकांसाठी तर काही प्रश्नच नाही आहे, म्हणजे सूट झालं. आणि बाहेर जाऊन खाण्यापिण्याचे वांदे झाले की मग ते इरिटेट होतं, कारण एक तर ना बाहेरगावी खूप चालावं लागतं. आपल्याला सिटी एक्सप्लोअर करण्याच्या नादामध्ये खूप चालायचं असतं. 20-20 हजार स्टेप्स वगैरे चालून होतात आणि नंतर मग जाणवतं की आपण खूप चाललो वगैरे. तर असं होतं. बरं तिकडच्या प्रत्येक थायलंडची तरी करन्सी बऱ्यापैकी स्वस्त आहे. काही ठिकाणी ते युरो डॉलर्स आणि ह्याच्यामध्ये खूप महाग असतात. मग बऱ्याचदा काय होतं की लोक पैसे वाचवण्याच्या नादात चालतात एक्सप्लोअर करायला वगैरे असं, पण ते नंतर फार महागात होतं. आणि त्याच्यामध्ये जर जेवण व्यवस्थित गेलं नाही तर मग अजूनच प्रॉब्लेम. दिसतंय इतका मेकअप होता फेसवर माझ्या. ॲक्च्युली मंजूचा तो प्लस पॉईंट आहे, ती जे मेकअप करते ना तो इतका नॅचरल वाटतो की कदाचित अजूनही तुम्हाला वाटत असेल. आता हा माझा नॅचरलच चेहरा आहे. थोडंसं रिवाइंड करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की काय फरक होता. फार मेजर नाही आहे पण असतोच, आयब्रोज आणि लॅशेस वगैरे. तर येस, फार इफेक्टिव्ह आहे. सर्च करा जर नायकावर वगैरे मिळालं कुठे तर कॅची डॉलचं. आणि कम्प्लीट मेकअप रिमूव्ह झाला आहे. स्मेल पण खूप छान आहे. आणि पूर्ण टिश्यूसुद्धा यूज नाही झाल्या, असं की पूर्ण टिश्यू करावं असं पण नाही. छान. तर मंडळी हे आहे माझं खाद्य. डिनरची तयारी. 100 ग्राम प्रोटीन मी फक्त खाते गेले 6 दिवस. आणि त्याच्यासोबत हे बाउलभर कोशिंबीरसारखं. तर एवढंच नाही आहे, ते एकदा खाऊन बघा, कारण प्रोटीन अशी गोष्ट आहे ना की ती खाल्ल्यावर लगेच पोट भरतं. आणि त्यात असे फायबर्स वगैरे बाजूला असले कोशिंबिरीच्या रूपात की मग भूक नाही लागत. फार फुलफिलिंग वाटतं. मला एवढ्या दिवसात अजिबात वाटलं नाही की आपण उपाशी आहोत, डाएटवर आहोत वगैरे. तर येस, आता जेवूया झाल्यावर. या मंडळी जेवायला या. काय कोणतरी म्हणाला मनातून तूच जेव. अरे मला आता मनातलं पण ऐकायला आलंय. जेवण झालं आहे आणि आता अनपॅकिंग करते. जरा वस्तू भरून ठेवल्यात त्या काढून ठेवते. हे सगळं इथे दिसते, तिकडेही आहे म्हणून कॅमेरा असा सेट केलाय, कारण शूटला जाताना सगळं काढलेलं असतं की कुठल्या बांगड्या न्यायच्या, कुठली ज्वेलरी न्यायची, आणि सिलेक्ट केलेलं फक्त बॅगमध्ये असतं, बाकी सगळं अस्ताव्यस्त असतं. तर आता ते मी सकाळीच आवडणार आहे. सगळ्यात आधी लेमन ज्यूस. नशीब एवढंसं उरलं. ही माझी दुसरी बॉटल होती. आणि लेमन वॉटर आहे. आणि काय आहे, साखर नाही आहे, मीठ आणि पाणी एवढंच. तर ते. दुसरी महत्त्वाची गोष्ट माईकचा तसाच वापर झाला नाही आहे, आल्यावरच मी केला. बट माईक नेहमी असतात शूटला, कधी ब्लॉगिंगसाठी पडले तर. तसे वापरत नाही मी जनरली, घरातच वापरते.
हा एक पाऊच असतो इमर्जन्सीचा. तर इमर्जन्सी इन द सेन्स मेकअपचा अख्खा पाऊच मी कधी कॅरी नाही करत, कारण आत्ता मंजू होती त्याच्यामुळे मंजूने सगळा मेकअप तिचा तर होताच. पण हे माझं काही टचअपचं, तर त्याच्यामध्ये बेसिक आहे, सनस्क्रीन आहे. सनस्क्रीन क्युअर स्किनची आहे बाय द वे. खूप लोकांना असं वाटतं की मी फक्त ॲड करते आणि मी स्वतः वापरत नाही, तर असं नाही आहे. सनस्क्रीन क्युअर स्किनची आहे. त्याच्यानंतर एक परफ्यूम आहे, एलिझाबेथचा आहे, हा एअरपोर्टला घेतला होता. आणि त्याच्यानंतर हे लिप बाम आहे हायफेनचं. एक लिपस्टिक आहे आणि एवढं सगळं लागतं बेसिक, म्हणजे आता आज आउटडोर होतं तर तिथे गेल्यावर काही टचअपसाठी वगैरे लागलं तर. आणि हा पाऊच मला प्रथमेशने लग्नाच्या फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी नाही म्हणू शकत, लग्नाला 1 महिना पूर्ण झाल्याबद्दल आणला होता. सो तो आहे. ही बॅग तर तुम्ही ओळखताच, ही आता जगप्रसिद्ध झाली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्या बांगड्या आहेत, दोन्ही साड्यांवरच्या. हा एक पाऊच आहे, याच्यामध्ये सगळी ज्वेलरी आहे आणि सगळं आहे. नथ आहे, बापरे बघा नथ आहे ज्याच्यात, ती ह्याच्यात नाहीच आहे, तर ते पण आता अस्ताव्यस्त झाले, तर ते पण आता मी छान व्यवस्थित लावून ठेवणार आहे. जे इथे मागे दिसत आहेत त्याचेच भाऊ बहीण आहेत, ते आपल्या घरात आता त्याला पाठवायचं आहे. नंतर वेट वाईप्स आहेत, ते लागतातच, आता तर उन्हाळ्यात फारच गरज आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आहे माझं वॉलेट, हे मला माझ्या मैत्रिणीने सिम्मीने गिफ्ट केलं आणि त्याच्यामध्ये हे आमचे क्यूट फोटोज आहेत दोघांचे, त्याच्याकडे पण आहेत आणि माझ्याकडे पण आहेत. तर येस, दॅट्स इट. ही एक बॅग झाली ज्याच्यामध्ये शूटचं होतं सामान. स्कार्फ तर एक असतोच, नेहमीच असतो तो बरोबर. आणि दुसरी बॅग आहे, त्याच्यामध्ये फक्त मी आउटफिट्स नेले होते. आउटफिट्स म्हणजे काय, साड्याच होत्या 2 आणि त्याला मॅचिंग परकर, त्याचा ब्लाऊज तर हा माझा, मी बऱ्याच याच्यावर वापरते. हा ब्लाऊज इतका सुंदर आहे ना, हा माझ्या एंगेजमेंटचा ब्लाऊज आहे आणि अजूनही मला छान परफेक्ट होतो, फार फिट होत नाही, फार लूज होत नाही. त्यामुळे येस, हा खूप साड्यांवर जातो. परकर 2 नेले होते कारण साड्यांच्या शेड्स जरा वेगळ्या होत्या. आणि साड्या आत्ता दोन्ही आहेत, मगाशी तर तुम्ही बघितल्यात. पहिला तर लुक नसेल बघता आला नाही, पण ज्या साड्या आहेत तर ही पहिली आहे, ही दुसरा लुक जो आपण ॲक्च्युली बघितला. तर ही आहे इरकल साडी, अतिशय सुंदर आहे, अप्रतिम साडी आहे. माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा ती मी नेसल्यावर मला छान वाटत होती. आणि दुसरी आहे ही माहेश्वरी साडी. ही मी कधी घेतली माहिती आहे, तुम्हाला माझा विश्मीचा ब्लॉग आठवतोय, मी ठाण्याचा एक ब्लॉग केला होता. ठाण्याचं एक दुकान आहे साड्यांचं, खूप सुंदर आहे, तिथे मी माहेश्वरी घेतली होती. माझ्याकडे पैठणी आहे, माझ्याकडे ओरिजिनल पैठणी आहे, पण माझ्याकडे महेश्वरी नव्हती आणि महेश्वरीसाठी मी क्रेझी होते, जी ट्रेंडिंग असल्यामुळे. त्यामुळे मी फायनली घेतली आणि हाच रंग मला हवा होता. सो खूप सुंदर याचाही व्हिडिओ झाला आहे, शेअर करेन. व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहे. आता साड्या माझं नेसणं कसं होतं की मोस्टली 95% हे फोटोशूटच्या निमित्ताने किंवा रील्सच्या निमित्ताने. ते पण मोस्टली घरी व्हिडिओ बनवले तर, स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवले तर. आउटडोअरला आज होतं ते पण की फार खराब नाही झाली. मग साडी नेसल्यावरती जनरली मला जी सवय आहे की सगळ्यांनाच असते, आपण बाहेरून आलो तर कपडे आपण घाम वगैरे आला असेल धुवायला टाकतो, तेच घरी वापरत नाही. अनटिल अँड अनलेस खूप काहीतरी छान, म्हणजे काहीतरी खूप काय म्हणतो आपण, हेवी ड्रेस आहे किंवा एक्सपेन्सिव्ह ड्रेस आहे, मग आपण परत एकदा वापरूया, मग ड्रायक्लिनला देऊया, तो भाग वेगळा. पण इन जनरल आपण कपडे चेंज करतो, धुतो. साड्यांचं काय करायचं, माझ्या आईने मला एक ट्रिक सांगितलं. साडी जेव्हाही आपण वापरू, म्हणजे साधी असू दे, पैठणी असू दे, किती लाखाची साडी असू दे, घरी आल्या आल्या ती अशी ओपन करून वाळत घालायची, एअर ड्राय करायची. लगेच घडी घालून ठेवायची नाही, किंवा आता ते अर्थात ती घडी घातली असते, पण आता मी छान ओपन करणार. दोरीवर वाळत घाला किंवा कुठेही अशी पसरवून वाळत घालणं इम्पॉर्टंट आहे, की त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे किंवा घाम असेल किंवा काय, थोडंसं वाऱ्याने ते जरा थोडंसं निघून जातं आणि मग दुसऱ्यांदा ती नेसायला बरी पडते. त्याच्यावरती छान हलक्या हाताने प्रेस केल्यावर काही प्रॉब्लेम होत नाही. तर अशा आहेत ह्या दोन्ही साड्या मी ओपन करून ठेवणार आहे, जरा त्यांना हवेवर छान सुकवणार आहे आणि मग त्यांना परत एकदा नेसणं होईल तेव्हा मी नेसेनच. तर येस, आता हे अनबॉक्सिंग झालं आहे. व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसते, तरी अनबॉक्सिंग म्हणजे इथे पसार आहे, तर तो पटापट मी आवरते. आणि बस आता मी व्हिडिओचा एंड करणारच आहे. पण आज जरा मेकअपमुळे चेहरा थोडासा मला ड्राय वाटतोय, कारण ऊन हीट एवढं असल्यामुळे हायड्रेशन जरा फेसचं, किती आपण काही पाहिलं तरी फेसवरती हायड्रेशन थोडंसं कमीच असतं. इतकाही ड्राय नाही वाटत आहे, पण मी आता थायलंडवरनं प्रोडक्ट आणल्यावर वापरायला तर पाहिजेच. सो मी आत्ता जे काही फेस मास्क वगैरे आणलेत, ते एखादं छान फेस मास्क
लावणार आहे आणि मग आपण व्हिडिओ सेंड करूया. तर फेस मास्क लावून झाला आहे आणि आता फ्रेश झाला आहे चेहरा, पण आता झोप येते, थकायला झालं आहे. दिवस खूप छान गेला, ग्रेटफुल फॉर द डे आणि खूप छान छान एक्सायटिंग गोष्टी झाल्या. आज खूप दिवसांनी फोटोशूट केलं, मजा आली आणि रिलॅक्स पण वाटलं, थोडंसं हेक्टिक पण झालं, पण ठीक आहे, इट्स ओके. दिवस होता सो तो संपला. तर आता मी झोपणार आहे. प्रथमेश बाय द वे आपण व्लॉगमध्ये बोललोच नाही, प्रथमेश 35 दिवसांसाठी पुण्यात आहे, शूट करतो आहे नवीन फिल्मचं. खूप कमाल कास्टिंग आहे, बरेच छान छान ॲक्टर्स आहेत. ही फिल्म तुम्हाला खूप आवडेल कारण प्रथमेशला ही खूप आवडली. स्क्रिप्ट, त्याचं कॅरेक्टर, त्याचा लुक, बापरे, सिरियसली कमाल आहे. तर होपफुली ती या वर्षाच्या एंडपर्यंत रिलीज व्हावी किंवा मग पुढच्या वर्षाच्या फर्स्ट मंथ्समध्ये कधी रिलीज वगैरे असेल. पुढचा भाग आहे तो, पण शूट खूप छान भन्नाट सुरू आहे आणि आत्ता तर तो नेक्स्ट मंथमध्ये येईलच. पण येस, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन, ओके बाय, काळजी घ्या.